तुम्हाला माहिती आहे का, ही भाजी नाही अमृत आहे. जगातील सगळ्यात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा. साऱ्या गुणांनी परिपूर्ण अशी भाजी आहे. शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शेवगा खूप जास्त मदतपूर्ण आहे. शेवग्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. शेवगा पचन सुधारण्यास मदत करतो, म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टम एनहान्स करतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रास कमी होण्यासाठी देखील शेवगा खूप जास्त मदतपूर्ण आहे. शेवगा हा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदतपूर्ण ठरतो. त्यामुळे जर ज्यांना शुगरचा त्रास आहे, मधुमेहाने त्रस्त आहात, अशा लोकांसाठी शेवगा खूप जास्त फायदेशीर आहे. शेवगा त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतो, त्यामुळे छान निरोगी चमकदार त्वचेसाठी शेवगा खूप जास्त फायदेशीर आहे. शेवग्याचे जर नित्य सेवन केले तर शेवग्याच्या भाजीमुळे मेटाबॉलिझम म्हणजेच तुमचा मेटाबॉलिक रेट वाढण्यासाठी मदत होते, पचन संस्था सुधारते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शेवगा खूप जास्त फायदेशीर आहे. शेवगा संधिवात आणि सांधेदुखीसारख्या आजारांवर खूप चांगलं औषधी काम करतो. शेवगा पचन संस्था सुधारतो, त्यामुळे पोटाशी संबंधित आजारांनी जर तुम्ही ग्रस्त आहात तर शेवग्याचं सेवन आजपासूनच सुरू करा. पोटातील सर्व विकारांवर रामबाण उपाय शेवगा आहे. शेवगा स्तनांचा विकास वाढवतो, त्यामुळे ज्या महिला स्तनपान करवत आहेत त्या महिलांसाठी शेवगा हा खूप जास्त उपयुक्त आहे. शेवगा लिव्हर आणि किडनीला डिटॉक्स करण्याचे काम उत्तमरित्या करतो. शेवगा मेंदूला आवश्यक पोषक तत्वे पोहोचवतो, त्यामुळे मेंदूचा विकास करण्यासाठी शेवगा हा खूप जास्त उपयुक्त आहे. शेवगा कॅल्शियम आणि लोह सारख्या उपयुक्त खनिजांचा खूप मोठा स्रोत आहे. त्यामुळे जर तुम्ही यांच्या डेफिशियन्सीने त्रस्त असाल तर आजपासूनच शेवग्याचं सेवन सुरू करा. तर प्रथिने आणि फायबर याचा खूप चांगला स्रोत आहे, त्यामुळे तुम्हाला पोट भरल्याची चांगली जाणीव होते. सतत भूक लागण्याच्या व्याधीपासून तुम्ही दूर राहता आणि आवश्यक पोषक तत्वे तुमच्या शरीराला तुरंत प्राप्त होतात. अशा तऱ्हेने शेवगा हा एक वरदान आहे. शेवगा हे एक अमृत आहे आणि खूप साऱ्या बहुगुणांनी उपयुक्त असा शेवगा, परिपूर्ण असा शेवगा आजपासूनच सेवन करायला सुरुवात करा. अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. फिटनेस फंडा विथ पूनम. थँक्यू.